प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही ध्वजारोहण केलेलं आहे, काय आपल्या संविधानाचं उद्देशिकेचं वाचन देखील केलं। स्वातंत्र्याचा 78वा गौरवशाली दिन साजरा करत असतानाच एक भारतीय नागरिक म्हणून आम्हा प्रत्येकाच्या मनामध्ये दृढ स्वाभिमान त्या ठिकाणी आहे आणि ज्या संविधानावरती आधारित देशाने गेली अनेक वर्ष जी वाटचाल केली, संसदीय लोकशाही प्रणालीच्या माध्यमातून हा सारा देश एकसंघ, देशाची एकात्मता, अखंडता अधिक मजबूत करण्यामध्ये संबंध देश त्या ठिकाणी निश्चितपणाने यशस्वी झाला। संविधानाच्या प्रति आदर व्यक्त करत असताना संविधानाच्या उद्देशिकामध्ये म्हणजे प्रिॲम्बलमध्ये जे लिहिलेलं आहे त्याचं सामुदायिक वाचन आम्ही आज महाराष्ट्रामध्ये सर्व दूर ठिकाणी त्या ठिकाणी केलं। हे करण्याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की संविधान हा आमचा वैचारिक गाभा आहे आणि त्या संविधानाप्रती केवळ आदर नव्हे, श्रद्धा, नितांत भावना आणि त्या संविधानाच्या विचारधारेवरतीच आपापल्या जीवनामध्ये वाटचाल करण्याचा प्रयत्न आम्ही सारेजण निश्चितपणाने करतो आहोत। खंडप्राय असलेला हा देश, सर्व धर्मीय देश एकात्मतेच्या माध्यमातून अधिक मजबूत कसा करता येईल या सिद्धांताला जोड देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या विचारधाराच्या माध्यमातून करत राहणार आहे। आज सामुदायिक संविधानाच्या उद्देशिकाचं वाचन करण्यापाठीमागचा हेतूच आहे की आमचा धर्मनिरपेक्ष विचार देशाला मजबूत करण्यासाठी, दृढ करण्यासाठी निश्चितपणाने यशस्वी होईल। आपल्या यात्रेचा आता दुसरा टप्पा देखील पुण्यातून सुरू होतोय, कशा पद्धतीचं नियोजन आहे, कशा पद्धतीने ही यात्रा पुढे सुरू? मी आता ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपल्यावर पुण्याला जाणार आहे। आज वडगाव शेरी आणि हडपसर या विधानसभा मतदारसंघामध्ये जनसन्मान यात्रा त्या ठिकाणी आहे। उद्या मावळ आणि पिंपरी या ठिकाणी जनसन्मान यात्रा आहे। परवाच्या दिवशी खेड आळंदीच्या मतदारसंघामध्ये जनसन्मान यात्रा त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याच्यानंतर जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर या ठिकाणी आम्ही जनसन्मान यात्रा त्या ठिकाणी करणार आहोत। आपण पाहिलं की पहिल्या टप्प्यामध्ये एक अभूतपूर्व असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे। कालच राज्यभरातल्या 34 लाख महिला भगिनींच्या खात्यात पहिला जो जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचं जे काय राज्य सरकारने 1500 रुपये प्रतिमा माझ्या तमाम महिला भगिनींच्यासाठी घोषित केलं होतं ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। महाराष्ट्रातल्या संबंध महिला वर्गांच्या मनामध्ये अतिशय आनंदाचं, बंधुत्वाचं, विश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सुप्रियाताईंनी म्हटलंय की दादांना जर पक्षचिन्ह मागितलं असं तर आज सगळं देऊन टाकायचं। आज चांगल्या दिवशी, स्वातंत्र्याच्या दिवशी नको त्या विषयावरती चर्चा करण्यापेक्षा देशाची घटना, संविधान आणि आम्ही अधिक एकसंघ कसं राहू आणि आमची विचारधारा जी मूळ आहे ती विचारधारा मजबूत कशी करता येईल यावरती आम्ही अधिक लक्ष केंद्रित करतो आहोत। आज उद्देशिकेचं वाचन केलं। लोकसभेला ज्या पद्धतीने संविधान बदलणारा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी काळात ह्या गोष्टी कशा पद्धतीनं फोडू पाहताय? हे जे काय खोटं अपप्रचार करण्याची भूमिका देशभरामध्ये इंडिया आघाडीच्या माध्यमातून केली गेली हे पूर्णपणाचं निराधार होतं, असत्य होतं। पण लोकांच्या मनावरती बिंबवण्यामध्ये विरोधकांना यश त्या ठिकाणी आलं होतं। पण आम्ही सारेजण आमच्या संविधानाशी बांधलेले आहोत, अंतःकरणापासून जोडलेलो आहोत आणि म्हणूनच अशा पैच्या खोटा अपप्रचार ज्याला आपण फेक नॅरेटिव्ह म्हणतो ते जे काही करण्याचा प्रयत्न केला गेला ते ठीक आहे, काही काळापुरता चालू राहील। सदा सर्व काळ तुम्ही लोकांची फसवणूक करू शकत नाहीत, हे आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितपणाने सिद्ध होईल। सर, तसाच एक फेक नॅरेटिव्ह आता पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातोय की जे बँकेच्या अकाउंटमध्ये महिलांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये येणार होते ते लवकर काढून घ्या, अन्यथा हे सरकार तेही रिटर्न काढेल, अशा पद्धतीचं वारंवार वक्तव्य जे आहे ते विरोधी पक्षातल्या नेत्यांकडनं केलं जातं। विरोधकांना आता काही सुचत नसल्यामुळे ते अशा पैकी टीका त्या ठिकाणी करतायत। विरोधकांना हे अभिप्रेत नव्हतं की एका दिवसामध्ये 34 लाख भगिनींच्या खात्यांच्यामध्ये अशापैकी डीबीटीच्या द्वारा रक्कम त्या ठिकाणी होईल। राजकीय अस्तित्वाची केविलवाणी धडपड करत असतानाच महिला भगिनींच्या प्रति आज राज्य सरकारने जे काही काम निर्माण केलेलं आहे, जी योजना दिलेली आहे त्याच्याबद्दल त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी ते संभ्रम निर्माण करण्याचा काय प्रयत्न करत आहेत। मला आज माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या महिला भगिनी सांगायचे आहे की या योजनेचे खरे विरोधक कोण आहेत ते महाविकास आघाडी आहे। त्यांना ही योजना बिलकुल पसंत नाही, त्यांना राजकारण करायचं आहे। महिला सबलीकरणाचा, सशक्तीकरणाचा केवळ
तोंडी उद्देश करत ते बोलत असतात. इथे महायुतीने कृती करून दाखवलेली आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार देणार आहे. पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग होणार होती, मिटिंग झाली का? पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग 2 दिवसामध्ये नक्की त्या ठिकाणी होईल, कारण 21 तारीख अर्ज भरायचे आहे आणि पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग आज राष्ट्रीय अध्यक्षांजवळ चर्चा करून मी त्या ठिकाणी वेळ आणि स्थळ ठरवणार आहे. मधल्या काळात मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आरोप प्रत्यारोप झाले होते. बाळा नांदगावकरांना काल भेट घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची. जी नाराजी होती ती आता दूर झाली. बाळा नांदगावकर यांनी परवाही माझी भेट घेतली. परवा कार्यालयात इथे मी ज्यावेळेला होतो त्याला बाळा नांदगावकर यांनी माझी भेट घेतली. ते गेले अनेक वर्षाचे आमचे सहकारी आहेत. दादांची त्यांनी भेट घेतली. गेले अनेक वर्ष मुंबईच्या सार्वजनिक जीवनामध्ये बाळा नांदगावकर अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात. बाकी इतर वेळेला काम करत असताना टीका टिप्पणी होत असते, पण टीका टिप्पणीच्या पलीकडे आम्ही एक संबंध निश्चितपणाने जपलेले आहेत. तीच महाराष्ट्राची खरी संस्कृती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.